नेहमी मसाले भात खाऊन मुलं अगदी कंटाळून गेली होती. मग विचार केला की आज मस्त सोयाबीन पुलावचा बेत करू. मग मी सोयाबीन 10 मिनिट भिजत घातले. 10 मिनिटात अगदी मस्त भिजतात ते. नंतर कुकरमध्ये तेल घेऊन मोहरी, जिरं, हळद, हिंग याची छान फोडणी दिली. नंतर कांदा, टोमॅटो आणि सोयाबीन घातले आणि धुतलेले तांदूळ घातले. तांदूळ मी अर्धा तास अगोदर भिजत घातले होते, त्यामुळे आपले पुलावला एकदम मस्त चव येते आणि भातही आपला एकदम मोकळा होतो. नंतर कुकरमध्ये सोयाबीन घातल्यानंतर थोडे मसाले घालायचे. आपले लाल तिखट, काळा मसाला, थोडे कच्चे मसालेसुद्धा घालायचे. 2-3 तेजपान, लवंग, मिरे, दालचिनी हे सुद्धा घालायचं आणि धुतलेले तांदूळ घालायचे आणि 2 ग्लास पाणी घालायचे. तांदळाचे प्रमाण असे ठेवायचे की तांदूळ आपले जितके असतात तितके आपण त्याच्यात दुप्पट पाणी घालायचे. नंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि कुकरचे झाकण लावायचे. 3 शिट्ट्यांमध्ये आपला पुलाव एकदम मस्त शिजतो. तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्या सगळ्यांना खूप आवडेल. आणि हो, पुलाव जर आवडला तर मला लाईक करायला, फॉलो करायला विसरू नका. बाय.